नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 करता गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज जितेंद्र जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. चांगला सावध पवित्रा घेत चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. बॅटच्या पट्ट्यात बीज झालाय. विकेट कीपर ज्यामध्ये जातोय. निर्धावच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्पाने अचूक लाईनच्या तहत गोलंदाजी करणं या मॅचची खऱ्या अर्थानं गरज आहे. इथे मॅचला जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही टीमला करावा लागेल. चांगला बॉल अगेन तिथे अपील आहे आणि बोट आकाशाकडे जाईल. माघारी परतावा लागेल बॅटरला. विकेट नंबर 2 दुसरा झटका इथे लागलाय. तो टीम येवलेला त्यांचा दुसरा फलंदाज बाद होऊन तंबूच्या आसराला परत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धाफलकावर 14 धावा आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला अजूनही शिल्लक आहे. बॅटिंग स्टान्स वर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करण्याकरता यावेळेस फलंदाज सज्ज होतोय. या इथे मात्र खोलडपाचा बॉल हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करू शकला नाही. अखेरच्या क्षणी त्याला हुलकावणी देत बॉल निघून गेला. सीमारेषेच्या पार चौकारामध्ये कन्वर्ट झाला. इथे रन्स मिळतील 4. आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये गरजेची आहे. पूर्वार्धाच्या खेळामध्ये तुम्ही फलंदाजी करताय तर बाईक एक चांगली टोटल धाफलकावर उभी करणं अत्यावश्यक आहे. हीच चांगली टोटल तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जाते. तुमचं आव्हान जिवंत ठेवते आणि त्या चांगल्या टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये हात खुलत असताना दोन्ही फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रोग्रेस मध्ये असताना एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते. 2 ओव्हरचा खेळ समाप्ती. अखेरीस 19 धावा.